नमस्कार मित्रांनो, बाळासाहेब पवार LIC ऑफ इंडियामधून बोलत आहे। मित्रांनो, पैसे आपल्याला लागणार आहेत, आपण ठेवले पाहिजे। आपली गरज आहे, फक्त फ्युचर नीड आहे, भविष्याची गरज आहे। त्याच्यामुळे आज आपलं प्रॉब्लेम आलेलं नाही आणि आज लोक सध्याच्या गोष्टीला प्राधान्य देतात, फ्युचरसाठी नाही। आज बघा प्रत्येक क्षेत्रामध्ये भ्रष्टाचार चालू आहे, घोटाळे चालू आहेत। त्याचं कारण काय की लोक आजचं बघतात, उद्याचं कोणीही बघत नाही। कर्म करताना सुद्धा चुकीचं लोक घाबरत नाहीत। पहिले लोक घाबरायचे, आपल्याला वाईट दिवस येतील, आपण चुकीचं कर्म केलं तर आपल्या मुलांना किंवा आपल्या पिढ्यानपिढ्या त्रास होईल, असे एक त्यांच्या मनामध्ये एक विचार होती, भावना होती। ते राहिलेलं नाही आता उद्याचं उद्या बघू म्हणतात, आज मजा करायची अशी भावना झाल्यामुळे सगळा खोट्या गोष्टीचा ऊत आलेला आहे। लोक काही खातात, काही पितात, कसंही वागतात। बघा शिक्षण क्षेत्रामध्ये घोटाळा आहे, कुठं नाही। आता मला सांगा, दुधामध्ये भेसळ आहे, धान्यामध्ये आहे, पैसे व्यवहारामध्ये आहे। प्रत्येकजण एकमेकाचा दुरुपयोग करायचा प्रयत्न आहे मित्रांनो, आणि ह्याचं प्रमाण वाढलेलं आहे मित्रांनो। ह्याच्यामुळे काय होईल, कुणीच सुखी होणार नाही। आता प्रामाणिक इमानदार माणसाला तर त्रास आहेच आहे, पण ह्या लोकांमुळे त्या लोकालासुद्धा त्रास आहे मित्रांनो। चांगलं वागलं तरच कल्याण होईल, नाहीतरी मग शेवटी विध्वंस होईल। रामायणात महाभारतात आपण हेच पाहिलेलं आहे मित्रांनो। आता पैसे लागण्याची साधी गोष्ट आहे, तरी आपण पैसे ठेवत नाही। शेतकरी जमिनीमध्ये बीज टाकतो का नाही, बीज न टाकताच धान्य कसं येईल हो? आणि आता बीज टाकायचे म्हणजे पैसे ठेवायचे नको वाटतात, आणि टाकलं तर अशा ठिकाणी टाकतात जसं पूर्वी बघा शेतातलं बीज वापरायचे लोक, तर काहीच प्रॉब्लेम नव्हता। आता म्हणजे काय, आता बॅग आहे, पॅकिंग बीज आहे, बीज तयार करणाऱ्या कंपन्या आहेत, त्यांचं बीज आणलं तर ते उगवत नाही। तसंच आहे सध्याच्या काळामध्ये, लोक पैसे ठेवत नाहीत आणि कर्ज काढतात। म्हणजे काय होईल, त्यांना व्याज द्यावं लागेल। तसंच प्रकार आहे ना। तुम्ही एखादी गोष्ट नाही केली तर त्याच्यापासून तुम्हाला नुकसान 100% होणार आहे, फक्त वेळ आलेली नाही। एखाद्या विद्यार्थ्याने अभ्यास नाही केला तर काय होईल, मार्क कमी पडतील, चांगली डिग्री होणार नाही, आयुष्यभर त्याला चांगलं काम मिळणार नाही, चांगले पैसे मिळणार नाही, आणि त्याचा परिणाम पिढ्यानपिढ्यावर होतो मित्रांनो। संघर्ष, मेहनत, तकलीफ और दर्द आगे की जीत है। माणसानं त्रास घेतलाच पाहिजे फायद्यासाठी, स्वतःच्या स्वार्थासाठी। पूर्वी समाजासाठी लोक लढायचे, देशासाठी लोकांनी कितीतरी स्वातंत्र्य मिळवण्यासाठी प्राणाची आहुती दिली। आता स्वतःच्या फायद्यासुद्धा कळत नाही, आणि सांगणाऱ्याचं ऐकत नाही, सांगणाऱ्याला पळवून लावतात। उलट सांगणारा आला की त्यांना भीती वाटते। ह्या माणसाला कसं पळवून लावायचं ही आयडिया त्यांच्या डोक्यात आहे मित्रांनो। LIC ऑफ इंडियामध्ये गेली 25 वर्ष झालं मी काम करतो। ही भारत सरकारची संस्था आहे। इथं थोडे पैसे भरून जास्त लिहून दिले जातात, लाईफटाईम पैसे मिळतात। मला सांगा, इन्कम तुम्ही जसं पैसे कमवता काम करून, तसेच पैसे मिळतात आयुष्यभर। थोडीशी इन्व्हेस्टमेंट करून आयुष्यभर पैसे देणारा प्लॅन आहे। 8% व्याज आहे, 1 वर्षानंतर पैसे वापरता येतात, इन्शुरन्स आहे। अधिक माहितीसाठी फोन करा, लवकर घ्या।